रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रमेश कीर कला अकादमी अभिनय, दिग्दर्शन, सिनेनाट्य तंत्र, लेखन यांसाठीच्या कोर्सेसचे प्रवेश सुरू। व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राइब ह्या लोगोला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्यामुळे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतील। सूर्या, अरे काय रे? अरे कधी यायची तुझी ती बायूस? अरे मेल्या गुराढोरांचा बघायचा आहे हो। भाऊ येतील एवढ्यात? अहो सकाळीच येता म्हणाल्या होत्या आणि थोरलेला पाठवलाय बाईक घेऊन वर फाट्यावर। होय ना? काय ती ये म्हणा एकदाची ना काय तर फोटून हे काढून दीपे, अगो चाय पाण्याचा बघा हो, मग आयत्या टायमाला धावा धावू नको। आणि पाहुणे आता शहरात नाही यायचे आहेत, गावातली नाही आहेत। तर वया नवरा सल्लीला ना, त्याला सांगा पहिलं। सकाळपासून नुसता गोरा मोरा झालेला आहे। दीपा तोंडावर अगो जीभ हाय म्हणून हलवतस की? भान ठेव जरा, लोकांनी ऐकले तर काय म्हणतील? लोकांच्या सांगतोय कथा, कधी माझ्यासाठी साधलास काय व्हायचा? मी येली झाला तुमचा कोंबडी भांडण सुरू। अरे वाज गप रा, लग्न झाल्यावर तुमचा कसा होणार आहे ना त्या देवालाच ठाव। भाऊ मी राहीन बोक्यासारखा, तो कोण लागेल याच्या तोंडाला? दिसती पिचोली ती माझी पिचोली ना, आपण माहितीये काय गुणाचा आता भाऊ नू। ह्याचा एकदा तोंड पसरला ना की बघूया या। ए चल, लय बोललस। याला एकदा चावी दिली ना की निस्ती चक्की चालू। भाऊ नू सांगा याला। याला कशाला पिसलवतोस त्या पोराला? दीपाला असं बघितलं ना की मन भरून पावते। तर आलं ना की घरात जीव येतो, नाहीतर घर रिकामा रिकामा वाटतं। आणि तुमचा काय मेल्यानं सोपायचा नाही हो कधी। आणि ती बाई कशाला येते? ओ भाऊ, ते आपण होडी घेतलेली ना, त्या टायमाला तिची ओळख झाली होती। ते आपली मच्छीमारी ना, इथल्या व्यवसायावर तिला डॉक्युमेंटरी करायची आहे। म्हणजे आपली संस्कृती, इथलं जीवन हे अजून बाहेर लोकांपर्यंत पोचलेलं नाही हो। त्यावरती माहिती गोळा करणार ना, पिक्चर पण करणार आहे। अरे मग सांगायचं ना गाड्या, मी बाय सजून आला असता। भाऊ मस्करीचं नाही, पण चांगलं होईल गावाचं। उद्या सरकारचं लक्ष जाईल, सोयी सुविधा होतील। वैर सोन्या, अरे मी कुठं नाही म्हणताय, तू काय करशील ना गावासाठी तर चांगलाच करशील। आणि काय अडचण आली ना तर मी हाय सांगा की। नमस्कार मॅडम। हाय अरे व्यवस्थित आणतोस ना? हो तर चल चल।
गुड. सूर्य, मी काय म्हणते, तुम्ही हे एवढं जोखमीचं काम करता आणि तरी देखील तुम्हाला विमा संरक्षण नाही? हो मॅडम, शिक्षणापासून लोक अजून बरीच लांब आहे. आम्ही आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वारसा पुढे चालवतावाय. आता कसलं विमा ना कसलं काय. अच्छा, किती पैसे मिळतात रे यातून? मॅडम, आम्ही पैशाचा विचार नाही केलेला कधी. खरं म्हणजे कोकणातला माणूस कधीच पैशाला एवढा चिकटला नाही. हो, पैशात मोजता येणार नाही ना एवढी माया ममता आहे इथे. त्या परस काय हवं? मी बघते, तू फार गोड आहेस रे आणि फार मोकळ्या मनाचा आहेस. मनात काहीही न ठेवता सगळं काही सांगून मोकळा होतो. अशी मोकळ्या मनाची माणसं मला फार आवडतात. मॅडम, कोकणातली सगळी माणसं अशीच मोकली असतात. भात खान घात करायची वृत्ती नाही इथे. तसाच आहे ता, गोड गोड बोलतो ना. तुम्ही बोला बाई. मी पण जल्ला सवयीवर जाता. डबा आणलाय, जेवून घ्या आधी. ऊन पण होत आलाय. आम्ही जेवतो ग, पण तू सुद्धा आमच्या बरोबर जेवायला बस. नाही गे बाय, संध्याकाळचं पण जेवण करायचं आहे. वयाच्या मानासारखं नाही ना झालं तर घसरं करील नुसता. हे लय बोललंस, जा आता. मी काय राहाया नाही आलेला आहे. आणि बाईनं उन्हात तर फिरवू नको. ऊन कसावलं का माझा. आणि हा घ्या डबा. किती गोड आहे रे ती. तसंच आहे तर मेलं. तशीच हवी. काय गो मेघा, अगो दीपा नाही आलं. उन्हातानातून संगाती यायचं ना. तर येतय. अगो तर आता घरीन झालाय. सकाळपासून चुलीवर बसलेला असतो. काय गो, आता पाहुणी आलेली आहेत ना. कोण गो? ती बाई आले ना सूर्यादाकडं. तिच्या जेवणा खावण्याचं बघूया नको. बघूया हवं गो, पण त्याला पण जीव आहे ना. मेलं मर मर मरतात पोर. पण सूर्याला कुठं कळताय. एकदाच काय तर हुरकून तरी टाकायचं ना. बरोबर. आधी आपल्या घरातलं, नंतर सूर्यादाकडं. दमत असेल ना पोर. आता दमतात त्या प्रेमासाठनं. पण मला सूर्यदाचं काय खरं वाटत नाही हा. अगं दिवसभर गुलगुली करत असतात त्या जटीवर. मरायला तिकडं आम्ही कशाला जाता बाय. काय गो, असला काय बाय बोलू नको. उगाच गावाला जागर. मला पण बाय बाय खटकतोच. शहरातली बाई असली म्हणून काय तिचं वागणं मर्यादित नको. रात्री रात्री दोघाच फिरत असतात खाडीवर. तू म्हणतोस तर खरं आहे. त्यांच्यात काय असेल नसल, पण लोकांची तोंडा कोण धरणार. परवा काय ता चॉकलेट खात होती दोघं, माहितीये काय. सूर्या, सूर्या जरा थांब ना. का मॅडम? अरे मस्त व्हिडिओ करूया. हो बाई, कसली शूटिंग. अहो ह्या सगळ्या कारवानीला किती दिसल कसं ते. अरे काही नाही रे, हीच तर खेड्यातली खरी संस्कृती आहे. हो बाई, कसली संस्कृती. हा हा, आमचं सगळं रोजच आहे.
बाईला चायची तलब आली होती ना ना तू पण नव्हतंस घरात, म्हणून चाय करून देत होता. बरं मी बाहेर आहे, जरा आजचं शूटिंग बघते. तुमचं चालू द्या. मी काय येणारच नव्हता ना. ती आता कर ना. वय फुकराट याला काय झालं? आता चायच्या तलपा कधी पण यायला लागलेली आहे. त्या तुमच्या तलपा आहेत ना, चायवरच राहू दे म्हणजे झालं. भैया तमाशा करू नको, त्याने ऐकली तर काय होईल. तुझा बाहेर करता मी ना. संध्याकाळचं जेवण नीट कर, नाही तर ह्या अवतारानं वाट लावशील सगळी. तर बघता मी. लोकांनी तप्पन नाही सोडली ना आता. दीपा भैया काय करतोय? सूर्या, आता लय झालंय तुझं. आता मला पण कड आलाय. अरे कधीपासून सण करीत होता, पण आता लयच होत आहे तुझं. अरे मग मला तरी मोकलं कर. काय झालं ना भैया? तमाशा करून कोणाला दाखवतस? तर वाईस गावात फिरून बघ, मग समजल कसलं वावरं उठलाय तर. अरे लोक चितू करतात आहे, आणि तू पण माहिती असून माहिती नसल्यासारखं करतोस आहे. अगो लोकांचं काय, त्यांना काय वाटेल तर म्हणतील. तू कपऱ्या, ती कोण वया आले ना तिच्या संगतच राहा. माझी अडचण नाही होणार. तरी मागच्या टायमाला बाबांना सांगत होतं, पण भाऊनी बोलवली. भाऊंना पण सांगता काय तर. दीपा अगो पाहुणे आलेली आहे आपलीकडे, आणि पाहुण्यांबद्दल तू असला कुसका विचार करतस? गल्यात गले घालून फिरणारी पाहुणी काय तुझी? दीपा तोंड आवर नाही. बस झाली तुझी नाटका. मार खायला तुझी बायको नाही मी, ठेवींच्या भात मोडून. आता नाही सहन करणार. आता मेला ना तरी तुझं तोंड नाही बघणार.